नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संतोष तक्ते, ग्रीनफील्ड ॲग्रो हायटेक सर्व्हिसेस संगमनेरचा संचालक. मित्रांनो, आज आपण प्रगतशील शेतकरी आमचे जिवलग मित्र विनायक थोरात यांच्या पानोडी येथील शेतात आलेलो आहे. आपल्याबरोबर टोकेदार सीडचे एरिया मॅनेजर बंडू ने साहेब आहेत, त्यांचे वाटेकरी देखील इथं आपल्याबरोबर आहेत. तर मित्रांनो, साधारणतः 60-65 दिवसापूर्वी विनायकराव थोरातांनी या नित्रच्या जमिनीमध्ये असा एक निर्णय घेतला की आपल्याला कोबी लागवड करायची. त्यासाठी आमचे राळेगण सिद्धी येथील जिवलग मित्र केशव मस्के यांच्या ज्या निसर्ग हायटेक नर्सरी तिथून आपण 80,000 रोपं त्यांच्याकडून आणलेले आणि साधारण 2 ते 2.25 एकरमध्ये आपण एवढे 80,000 रोपं लावलेले. तर आज आपण प्लॉट बघितला तर यावर्षी मे मध्ये प्रचंड पाऊस पडत होता, जूनमध्ये सुद्धा चांगला पाऊस पडलाय आणि जून जुलैत पाऊस असल्यामुळे थोडासा लोकांना अडचण होती. पण ग्रीन रॉक सुपर व्हरायटी लागवड करायचा फायदा एकच होता की ह्या व्हरायटीला तसा रोग कमी. आज जर काळोखी बघितली तर काळोखी खूप चांगली आणि साधारण 1 ते 1.25 किलोच्या आसपास हा गड्डा निघणार आहे. लागवडीपासून साधारणतः 60 ते 65 दिवसात ही व्हरायटी उत्पन्नास तयार होती आणि साधारण एकरी 25 ते 30 टन, कमीत कमी 25-30 टन ही उत्पन्न आपल्याला देऊ शकते. आणि सरासरी भाव जरी 8-10 रुपये राहिले तरी शेतकऱ्यांना नाही म्हटलं तरी चांगल्या प्रकारे पैसे होऊ शकतात. त्यातल्या त्यात खर्च याला कमी आहे. फक्त याला बेसल डोस चांगला टाकणं गरजेचं आहे आणि एखादा ब्लॅक रोडसाठी स्प्रे आणि आळीसाठी जर स्प्रे घेतला तर माझ्या दृष्टीने ही जी टोकेदार सीड कंपनी जपानची जी आहे त्यांचा हा ग्रीन रॉक सुपर ही व्हरायटी अतिशय चांगली आहे. भविष्यात लोकांनी ही लागवडीस काही हरकत नाही.